कि साला हिंदुस्तान में जब तक सिनेमा है लोग चूतिया बनते रहेंगे। मंडळी, भारतामध्ये कला, साहित्य क्षेत्र, संगीत, त्याच्यानंतर सिनेमा, मीडिया ह्या सगळ्या इंडस्ट्रीजचा, ह्या सगळ्या क्षेत्रांचा समाजावरती खूप जास्त प्रभाव पडताना गेली कित्येक वर्ष आपण पाहत आलोय. आता तुम्ही म्हणाल कसं? तर त्याचं उदाहरण मी देते. आज सुद्धा सोशल मीडियावरती अगदी गल्लीबोळामध्ये तुम्हाला अजय देवगणची कॉपी असणारा कुठला ना कुठला क्रिएटर सापडतोच. करने वाले तो आजाद प्रेम पंछी होते हैं। इनकी परवाज कानून का पिंजरा तो क्या, मौत की जंजीरें भी नहीं रोक सकती। बरं, त्याहूनही महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात मोठा किस्सा जर का सांगायचा झाला, तर तेरे नाम हा सलमान खानचा सिनेमा आला होता आणि त्या सिनेमानंतर तो सिनेमा इतका गाजला, की त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक रस्त्यावरती म्हणजे लिटरली तेरे नामची ती मधून भांग पाडून केसांची स्टाईल करत एक राधे फिरताना तुम्हाला दिसत होता. एकंदरीतच ह्या फार मस्करीने आपण अगदी गोष्टी बोलत असतो, पण याचं जर का गांभीर्य लक्षात घेतलं, तर सिनेमाचं वर्चस्व हे सगळ्यात जास्त आत्तापर्यंत राहिलेलं आहे व्हेन इट कम्स टू कला आणि साहित्य क्षेत्र. सो सिनेमाचा जो प्रभाव असतो, बरीच माणसं असं म्हणतात, की अरे रिअल आणि रिअल लाईफ मधला डिफरन्स तुम्हाला कळायला पाहिजे आणि लोकांना तो समजतो. आजकाल फार कोणी असं लगेच प्रभावित होत नाही. सो मला असं वाटतं हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण सिनेमाचा प्रभाव इतका जास्त असतो, कारण त्याच्यात उडणाऱ्या गाड्या इकडून तिकडे, त्याच्यानंतर हिरोची होणारी एंट्री, कोर्टरूम ड्रामा, त्याच्यानंतर अन्यायाविरोधात लढणारा आपला तो एक हिरो, विलनला वारंवार जे मुक्के पडत असतात, ती सगळी ॲक्शन कोरिओग्राफी, तो व्हायलन्स आणि एकंदरीतच सेक्स, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला क्षणिक आनंद देणाऱ्या असतात, तुम्हाला डोपामिन देणाऱ्या असतात. आणि मग याच क्षणिक आनंदाचं काय होतं, की माणसांना हळूहळू व्यसन लागायला लागतं. मग सिनेमा जो आहे तर त्याच्यातनं ऑफकोर्स चांगल्याही गोष्टी दाखवल्या जातात, वाईटही दाखवल्या जातात. आपण त्यातल्या कुठल्या गोष्टी घेतोय यावर सगळं अवलंबून जरी असलं, तरी सुद्धा तुम्ही ही गोष्ट नाकारू शकत नाही, की निसर्गाने मानवी शरीर, मानवाचं मन, बुद्धी, एकंदरीतच हे जे विश्व निर्माण केले त्यातल्या मनुष्याची बुद्धिमत्ता ही निगेटिव्हिटी सगळ्यात आधी ॲब्झॉर्ब करणारी आहे. आणि त्याच्यामुळे हा जो एक निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे सिनेमाचा, तर तो नक्कीच समाजामध्ये विकृती निर्माण करणारा असतो. आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ हा ओ-टी-टीला घेऊन आहे. ओ-टी-टी म्हणजे काय? तर ओव्हर द टॉप. आता ओ-टी-टी हा शब्द खरं तर 2019 साली आलेल्या वैश्विक संकटाच्या आधी कोणाला फारसा माहितीही नव्हता. कारण भारतामध्ये जर का बोलायचं झालं तर ओ-टी-टीचं 2013 मध्ये डिट्टो नावाचं पहिलं ॲप आलं होतं. त्याच्यानंतर सोनी लिव्ह ॲप आलं. हे 2 ॲप्स सगळ्यात सुरुवातीचे ॲप्स आहेत. त्यावेळेला हे ॲप्स यासाठी सुरू करण्यात आले होते, कारण का तुम्हाला एक असं प्लॅटफॉर्म ऑनलाईन तिथे मिळणार होतं तुमच्या मोबाईल फोनवरती, की आत्ता जे टेलिव्हिजनवरचे वेगवेगळ्या चॅनलवरच्या ज्या सीरियल्स आहेत, तुमच्या फेव्हरेट मालिका ज्या आहेत, तर त्या तुम्हाला एकाच ॲपमध्ये एकत्रित करून दाखवण्यात येणार होत्या. म्हणजेच इथे तुम्हाला डिश टीव्ही आणि केबलचं कनेक्शन लागणार नव्हतं. सगळा कंटेंट तुम्हाला ऑनलाईन बघता येणार होता, अगदी कुठेही. आणि म्हणूनच ओ-टी-टीचं जे सोनी लिव्ह आणि डिट्टोने सुरू केलेलं जे ॲप्लिकेशन्स होते, जे कल्चर होतं, ते हळूहळू लोकांना आवडायला लागलं होतं. कारण आता लोकं टेलिव्हिजनपासून लांब जात होते आणि मोबाईल फोन्सकडे जास्त आकर्षित होत होते. गंमत खरी बिघडली ती म्हणजे 2019 साली आलेल्या वैश्विक संकटानंतर. ऑल ऑफ अ सडन मंडळी सगळेजण 3 वर्षांच्या कालावधीसाठी टप्प्या-टप्प्यामध्ये का होईना पण लॉकडाऊनमध्ये गेले आणि अचानकच घरी त्यांना थांबावं लागलं. आता झालं काय, की जॉब कल्चर, बिझनेस कल्चर या सगळ्या गोष्टींमुळे अचानक आलेला तो जो एक फ्रीडम होता किंवा अचानक आलेला तो जो एक फ्री टाईम होता, त्याचं रूपांतर असं झालं, की साधारण भारतामध्ये कोविडच्या काळामध्ये 95% जास्त लोकांचे अडल्ट साइट्सकडे येणारी ट्रॅफिक वाढली. आणि हे मी नाही म्हणत आहे, हे इंडिया टुडेच्या बातमीनुसार आपल्याला कळतंय. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, की या सगळ्या अडल्ट कंटेंटचं जे बघण्याचं प्रमाण जे वाढत होतं, ते एकंदरीतच बघता डिमांड खूप जास्त येतेय बाबा, मग का नको सप्लाय करायला? आणि म्हणूनच मग बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक इतके घाणेरडे ॲप्लिकेशन्स लॉन्च केले गेले. त्याची जर का नावं घ्यायची झाली, तर उल्लू ॲप असेल किंवा ऑल्ट बालाजी असेल किंवा हॉटशॉट असेल, त्याच्यानंतर अशी इतकी सगळी आहे जिथे सुरुवातीच्या काळामध्ये आता हॉटशॉटबद्दल बोलायचं झालं तर राज कुंद्रा हे नाव प्रचंड गाजलं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता राज कुंद्राने बेसिकली काय केलं, की 2019 साली ही डिमांड त्याच्या लक्षात आली आणि एकंदरीतच ऑफकोर्स सगळ्यांच्या लक्षात येतच होती ती. तर त्याने त्याची एक फर्म बनवली, ज्या फर्मचं नाव होतं आर्म्स प्राईम मीडिया लिमिटेड आणि याच्या अंतर्गत त्याने हॉटशॉट नावाचं ॲप्लिकेशन बनवलं. या ॲप्लिकेशनवरती सॉफ्ट बनवला जाऊ लागला. आता या प्रकारचा तो जो काळ होता ना वैश्विक संकटाच्या वेळेसचा, तर त्यावेळेला असे काही छोटे-छोटे ॲप्स येत होते मार्केटमध्ये, ज्याच्यामधनं तुम्ही अश्लील व्हिडिओ कॉल्स करू शकत होते किंवा छोटे-छोटे 15-15 सेकंदांचे अश्लील सॉफ्ट
ते व्हिडिओज त्या ॲप्लिकेशनवरती दाखवले जायचे आणि त्याच्याला तुम्हाला सबस्क्रिप्शन असायचं. तर एकंदरीतच मग लोकांना या गोष्टीचं खूप जास्त व्यसन लागलं आणि जो माणूस जो आत्तापर्यंत खूप जास्त कामामध्ये व्यस्त होता, तो अचानक फ्री झाल्यानंतर या अचानक अडल्ट कॉन्टेंटला तो एक्सपोज झाला आणि मग काय सुरू झाला बाजार अश्लीलतेचा, सुरू झाला बाजार सेक्सचा, सुरू झाला बाजार सॉफ्ट आणि सुरू झाला बाजार व्हायलन्सचा, शिवीगाळचा. आणि मग काय सिनेमा गृहामध्ये ज्यावेळेला तुम्हाला कुठलाही सिनेमा बनवून प्रदर्शित करायचा असतो त्यावेळेला तुमच्याकडे खूप जास्त रेस्ट्रिक्शन्स असतात तुमच्यावरती आणि त्या सगळ्या रेस्ट्रिक्शन्स मधून पार होत 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 मग तुमचा सिनेमा हा सेन्सर बोर्डकडनं अप्रूव्ह केला जातो आणि मग तो प्रदर्शित केला जातो. पण OTTला ही कुठलीच गाळण नाहीये, ही कुठलीच चाळणी नाहीये आणि मग अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा अशा प्रकारचे घाणेरडे कॉन्टेंट बनवले गेले. उल्लू आणि ऑल्ड बालाजी तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त मला असं वाटतं अश्लीलतेचा कळस आणि उच्चांक गाठणारे आहेत, ज्याचं प्रोडक्शन हे एकता कपूरकडनं केलं गेलं. आज सुद्धा ऑल्ड बालाजीमुळे एकता कपूरवरती बऱ्यापैकी FIR दर्ज झालेल्या आहेत आणि अजून सुद्धा तिचं नाव या गोष्टींमध्ये आणलं जातं. त्याचं कारणच ते आहे, की जर तुम्ही उल्लू आणि ऑल्ड बालाजी यांचा जर का कॉन्टेंट तुम्ही एकंदरीत पाहिला तर तुमच्या असं लक्षात येतं की तिथे ना सॉफ्ट हा थोडा स्टोरीच्या माध्यमातून विकला जातोय. म्हणजे XXX नावाची तिची एक वेब सिरीज आली होती ऑल्ड बालाजीवरती. पण ज्या पद्धतीचा कॉन्टेंट तिथे दाखवला जातो तो असा असतो की एक डिलिव्हरी बॉय येतो किंवा प्लंबर येतो आणि घरी एक महिला एकटी असते. तिचा नवरा ऑफिसवरती राब तिकडे राबत असतो आणि मग ही एकटी असते. तिचा नवरा तिला ऑफकोर्स तिच्या संसारामध्ये तिला सॅटिस्फॅक्शन देत नसतो आणि मग ती त्याच्यासोबत एक्स्ट्रा मॅरिटल संबंध जे असतात ते बनवते आणि मग त्याच्यातून तिला सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि मग ह्या गोष्टी वारंवार वाढत जातात. तर मला असं वाटतं ह्या पद्धतीच्या गोष्टी खूप नॉर्मलाइज केल्या गेलेल्या आहेत बिकॉज ऑफ OTT प्लॅटफॉर्म्स. कारण बिलीव्ह मी म्हणजे काही वर्षांपूर्वी बघा ना 1996 साली आलेला राजा हिंदुस्थानी हा सिनेमा जर का तुम्हाला आठवत असेल तर तो सिनेमा ऑफकोर्स त्या सिनेमाची गाणी उत्तम होती, बाप गाणी होती, बाप कॉन्सेप्ट होती किंवा बाप ओव्हरऑल स्टोरी लाईन होती, स्क्रीन प्ले होता, सगळं काही होतं आणि ऑफकोर्स ऍक्टर्सने पण कमालीचा परफॉर्मन्स दिला होता. पण हा सिनेमा आपल्या सगळ्या 90च्या दशकातल्या मुलांच्या का लक्षात आहे माहितीये? कारण या सिनेमामध्ये तो एक लॉंग केस दाखवला होता आमिर खान आणि करिश्मा कपूर याच्यामध्ये. ऍक्सेप्ट करा नाही तर नका करू, पण हा केस त्या सिनेमाच्या TRP साठी सगळ्यात महत्वाचा पॉईंट ठरला. विचार करा त्यावेळेला तो एक किती मोठी गोष्ट होती. कारण का त्या काळामध्ये म्हणजे आपल्या लहानपणी रोमॅन्स जो होता ना हिरो आणि हिरोईन मधला, तो 2 फुलं अशी यायची आणि अशी हलवली जायची स्क्रीन समोर आणि मग आपण समजून घ्यायचो की ओके त्यांच्यामध्ये रोमॅन्स झालेला आहे. पण आता लिटरली तुम्ही उदाहरण देते, समजा नेटफ्लिक्स आहे तर तुम्ही याच्यापैकी कुठलेही 5 सिनेमे पिक करा, त्यातल्या प्रत्येक 5 पैकी 4 सिनेमांमध्ये तुम्हाला अडल्ट सीन्स दिसतील, किसिंग सीन्स दिसतील, न्यूडिटी दिसेल, अश्लीलता दिसेल भरभरून अगदी. आणि ट्रस्ट मी कितीतरी अशा वेळा असतात की त्या सिनेमामध्ये त्या सीनची गरज सुद्धा नसते ना, ते स्टोरी लाईनला पुढे नेण्यात मदत करतं ना काहीच नाही. फक्त जस्ट टू ग्रॅब दोज आयबॉल्स तुम्ही त्या गोष्टी इतक्या भडीमार करताय, त्या गोष्टींचा खूप जास्त प्रमाणात वापर होतोय. मग याचा परिणाम काय होतो माहितीये का, की मग बऱ्याचदा असं होतं की घरात लहान मुलं असतात, ठीक आहे टेलिव्हिजनचा आजचा नाता जरी खूप कमी तुम्हाला वाटत असला तरी मोबाईल आजकाल सर्रासपणे तुमच्या मुलांना तुम्ही वापरायला देतात, जे पेरेंट्स आहेत ते. मग त्याचं होतं काय की कुठली ऍड येते, इव्हन युट्यूबवरती पण फार काही वेगळं चित्र नाहीये. भाभी कल्चर असेल किंवा सॉफ्ट फोटोग्राफी असेल, हे सगळं तिकडे सर्रासपणे फ्रीमध्ये बघायला मिळते. तर मला असं वाटतं एक समाज म्हणून आपली ही नैतिक जबाबदारी आहे की आपण ह्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आणि त्याचमुळे आता रिसेंटली 10 ते 12 दिवसांपूर्वी रामानंद सागर प्रस्तुत रामायण ही जी सिरियल होती त्याच्यामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची भूमिका ज्यांनी साकारली होती ते अरुण गोविलजी, जे सध्या उत्तर प्रदेशच्या मेरठ चे भाजपा सांसद पण आहेत. तर त्यांनी संसदेमध्ये आवाज उठवला. OTT प्लेटफॉर्म्स पे जो दिखाया जा रहा है बहुत अश्लील है, परिवार में साथ बैठ कर देख नहीं सकते, इससे हमारे नैतिक मूल्यों का ह्रास हुआ है. त्यांनी असा मुद्दा मांडला की आत्ताचा OTTचा जो कॉन्टेंट तुम्ही बनवता आहात किंवा जो अपलोड केला जातोय तो फॅमिली सोबत आपण बसून बघूच शकत नाही. अशा फिल्म्सच बनत नाहीये OTTवरती किंवा असं कॉन्टेंटच बनत नाही, अशा वेब सिरीज बनत नाही की ज्या आपण सगळ्यांना सोबत घेऊन आरामात निर्धास्तपणे बघू शकतो, ना लहान मुलांसोबत ना आई बाबांसोबत. मग याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला. पण ऑफकोर्स नाक्यावरची कुत्री जशी भुंकत असतात तसंच त्यावेळेला सगळ्यात तिथे कल्लोळ आपल्याला ऐकायला येतोय आणि मला कुठेतरी अशी भीती होती की यार हा आवाज दाबला जाऊ नये आणि ही गोष्ट ना इग्नोर नको व्हायला. पण अरुण गोविलजींच्या या संसदेत केलेल्या मागणीनंतर जे सूचना प्रसारण मंत्रालयाचे केंद्रमंत्री आहेत अश्विनी वैष्णव, त्यांनी याचं गांभीर्याने याची दखल घेतली आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीची कबुली दिली. त्यांनी असं सांगितलं की सोशल मीडियाच्या जमान्यात संपादकीय तपासणी संपली आहे आणि याआधी ना प्रेसमधनं जे काही छापलं जायचं ते योग्य किंवा अयोग्य हे तपासलं जायचं. पण आता अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली फक्त प्रोपगंडा फिल्म्स बनवल्या जातात आणि अश्लीलता खूप जास्त सर्व्ह केली जाते सगळ्यांसमोर.
सो नक्कीच याला गांभीर्याने लक्षात घेतलं जाईल आणि यासाठी एक कडक नियम बनवले जातील. अँड आय थिंक ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप दिलासा देणारी गोष्ट आहे. बरं, याच्या आधी वर्षभर साधारण युनियन इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर अनुराग ठाकूर यांनी सुद्धा याच गोष्टीसाठी आवाज उठवला होता आणि त्यांचं म्हणणं असं होतं, आज़ादी दी थी क्रिएटिविटी के लिए, गाली गलौज के लिए, अश्लीलता के लिए नहीं. वेस्टर्न इन्फ्लुएन्समध्ये येऊन इंडियन कल्चरला डिमिंग केलं जाते आणि वल्गॅरिटी प्रपोज केली जाते. आता तुम्ही जर का म्हणाल तर खूप सगळे असे OTT प्लॅटफॉर्म्सचे काही अशा वेबसिरीज असतात ज्या आपल्या कल्चरशी दूरदूरपर्यंत त्यांचा काही संबंध नाही, पण तिकडे तर खूप नॉर्मल आहेत म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये. तर गेम ऑफ थ्रोन्स असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर मला असं वाटतं की हा जो कॉन्टेंट कन्झ्युम करणारी ऑडियन्स आहे ती तिकडे खूप जास्त प्रमाणात आहे, पण तीच ऑडियन्स आता इकडे खूप जास्त वाढू लागली आणि या गोष्टी खूप नॉर्मलाइज केल्या जात आहेत. सो मला असं वाटतं की आता आपल्या सगळ्यांवरती, भारतीयांवरती सगळ्यात मोठं OTTचं संकट 2 गोष्टींना घेऊन आहे. पहिलं संकट आहे वेस्टर्न कंट्रीजकडनं आपलं जे हिंदू कल्चर आहे किंवा आपले जे हिंदुइझम आहे किंवा जे सनातन कल्चर आहे त्यावरती वारंवार आघात केला जातो आणि ते कुणा दुसऱ्याकडनं नाही, आपल्याच घरातला जो भेदी असतो ना त्याच्याचकडनं. कारण गेली कित्येक 50-60 वर्षांपासून सातत्याने हिंदू धर्मावरती आघात केला जातोय. या प्रकारचे सिनेमे बनवले जातात, सटल पद्धतीने तो प्रोपगंडा बनवला जातो, तुमच्या लक्षातही येणार नाही. आणि मी अजूनही सांगते, हिंदू जो माणूस आहे ना तो अजून पण झोपलेला आहे, त्याच्या अजूनही त्या गोष्टी लक्षात येत नाही. रिसेंट उदाहरण द्यायचं झालं तर आता गे कल्चर, लेस्बियन कल्चर हे खूप जास्त प्रमाणात प्रमोट केलं जात आहे. म्हणजे जेंडर आयडेंटिटी क्रायसिस मधून जे आता वेस्ट कंट्रीज जात आहेत, जे की त्याच्यासाठी तिथले पेरेंट्स रस्त्यावरती उतरून आंदोलन करताय, ते कल्चर इकडे प्रपोज केलं जातंय फोर्सफुली आणि त्याच्यासाठी चिक्कार पैसा खर्च केला जातोय आपल्या बॉलिवूडच्या या डिरेक्टर्सकडनं, प्रोड्युसर्सकडनं. उदाहरण द्यायचं झालं तर गुलमोहर नावाचा एक सिनेमा आला होता. खूप सगळ्या लोकांनी, जे वोक वाले जे लोक आहेत ना, ज्यांच्या डोक्यात सतत कचरा असतो आणि लेफ्टिस्ट कम्युनिटी जी आहे आपल्या भारतातली, तर त्यांनी त्या फिल्मचं इतकं कौतुक केलं, अरे बापरे मास्टरपीस, ब्ला ब्ला ब्ला. मला असं वाटतं की या प्रकारचे जे सिनेमे बनवले जात आहेत ना, की जिथे फोर्सफुली गे कल्चर, लेस्बियन कल्चर आणि स्वतःच्या जेंडरला घेऊन कन्फ्युजन असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आता हळूहळू आणल्या जातात आपल्या देशामध्ये, तर हा जो पहिला OTTचा संकट आहे याच्यावरती बोलणं गरजेचं आहे. दुसरं जे संकट आहे ते अश्लीलतेचं आहे, शिवीगाळीचं आहे आणि अश्लीलतेचं काय प्रभाव होतो ना समाजावरती त्याची ही उदाहरण आहे. आता या मुलीचं एक उदाहरण घ्या. ही इंदोरमधली मुलगी आहे, साधारण महिनाभरापूर्वीची गोष्ट आहे. फक्त ब्रा मध्ये फिरतीये ही मुलगी, फक्त ब्रा घालून आणि उघड्या रस्त्यावरती म्हणजे सगळ्यांसमोर, आणि त्याच्या रिएक्शन्स कैद केल्या जातात कॅमेरामध्ये. वाय? आय मीन फक्त YouTube वरती मॅक्सिमम व्ह्यूज गेन करण्याकरता. मानती हूँ कि वो नॉर्मल नहीं थे, बट ऐसे ही कपड़े मोस्टली लड़कियां पहनती है, वो मैंने कुछ एक्स्ट्रा नहीं किया है. ही दुसरी मुलगी आहे जी इंडिया गेटवरती आता रिसेंटली फक्त टॉवेलमध्ये आपल्याला नागडा नाच करताना दिसली. तर हा जो प्रभाव आहे ना या समाजातल्या मुलींवरती किंवा स्त्रियांवरती किंवा पुरुषांवरती किंवा मुलांवरती, तर हा खूप जास्त प्रमाणात आहे. कारण आपल्याला त्याच्यातनं एक क्षणिक समाधान मिळत असतं त्या कॉन्टेंटमधनं आणि आपल्याला आपसूक समजत नाही. आपण जो कॉन्टेंट कन्झ्युम करत असतो, आपलं एक सबकॉन्शियस माइंडचं फ्रेमवर्क तसं बनत जातं, आपले विचार तसे बनत जातात आणि आपण ते विचार स्वतःच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करू लागतो. आपल्या त्या लक्षात येत नाही त्या गोष्टी, त्या सटल वेने होत असतात. त्यामुळे आपण कुठल्या प्रकारचं कॉन्टेंट कन्झ्युम करतोय यावरती एक चाळणी किंवा फिल्टर बसवणं फार गरजेचं आहे. आई हो तो कोई प्रॉब्लम, कोई भी लड़की को अगर ऐसे कोई भी आए तो उसको प्रॉब्लम नहीं हो. तर मला असं वाटतं की क्रिएटिव्ह फ्रीडमच्या नावाखाली ज्या पद्धतीचं OTTचं विष हळूहळू पेरलं जाते आणि त्याचे परिणाम असे होतात की घराघरांमध्ये आता मुलं जी आहेत ती वयाच्या खूप आधी मोठी होताना आपल्याला दिसतात. वयाच्या खूप आधी ते अडल्ट कॉन्टेंटला एक्सपोज झाल्यामुळे त्यांचे विचार सुद्धा तसे बनत जातात आणि एकंदरीतच समाजात जी विकृती वाढत चाललेली आहे, पोर्नोग्राफी, सॉफ्ट या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने खूप खूप नुकसानदायी आहेत. कुठल्याच हिशेबात त्या तुम्हाला समाजाची खूप प्रगती करून देणाऱ्या असतात असं अजिबात नसतं आणि त्याचा वेळोवेळी त्याचा विरोध व्हायला हवा असं मला वाटतं. आणि एकंदरीत आजचा हा जो व्हिडिओ होता तो याचसाठी होता की किमान ॲटलिस्ट लेट का होईना पण थेट हात घातलाय अनुराग ठाकूर यांनी आणि अरुण गोविलजी यांनी OTTच्या या अश्लीलतेच्या आणि व्हायलन्स आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट तर सटवे प्रोपगंडा हिंदू सनातन संस्कृतीच्या अगेन्स्ट जो पसरवला जातोय त्याच्या विरोधात. तर त्या दोघांनाही माझ्याकडनं अगदी मानाचा मुद्रा. थँक्यू सो मच फॉर रेझिंग दिस इश्यू बिकॉज दिस वॉज रिअली इम्पॉर्टंट. आणि तुमचं काय मत आहे एकंदरीत OTTच्या प्लॅटफॉर्मला घेऊन? तुम्हाला कुठलं OTTचं प्लॅटफॉर्म असं सापडलंय का की जिथे यार फक्त चांगला कॉन्टेंट दाखवला जातोय? तर त्याची नावं मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि तुमचं काय मत होतं आजच्या आमच्या या व्हिडिओला घेऊन तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला तर प्लीज शेअर करा आपले जेवढे पण ग्रुप्स असतील त्या सगळ्यांमध्ये, सो दॅट मॅक्सिमम लोकांपर्यंत ही जी एक महत्त्वाची बातमी ती सगळ्यांपर्यंत पोहोचेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.
तो मैंने बहुत कम कपड़े पहन रखे हैं। मुझे रियलाइज हुआ है कि मैंने बहुत गलत किया है। मुझे पब्लिक में ऐसे कपड़े नहीं पहनने चाहिए।